गाईज आम्ही रस्ता चुकलोय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. गाईज आज आम्ही चाललोय कोरीगडला. आणि तुम्हाला तर माहिती पुण्यामध्ये किती पाऊस आहे आणि रेड अलर्ट दिलाय, तरी पण गायत्रीला आणि मला कोरीगडला जायचंच आहे. कारण आमचं आधीपासूनच ठरलेलं होतं की पाऊस पडला की गडावरती तर जावंच लागणार. आणि हा आमचा वर्षाचा पहिला गड आहे. आणि ह्यावेळेस आम्ही ठरवलंय की जरा वेगळा गड करूया. दरवेळेस आपण जवळजवळचे करतो, ह्यावेळेस थोडा थोडा अजून लांब जाऊया, कोरीगडला जाऊयात. सो मम्मी तर नाहीच म्हणत होती आधी जाण्यासाठी की नका जाऊ नका जाऊ, तरी पण आम्ही दोघे आलोय. आणि आम्ही दोघी टू व्हीलर वरती आलोय गाईज, एवढं लांब. आणि आता इथे तर पाऊस नाहीये, आता तिथे गेल्यानंतर बघूयात पाऊस लागतोय की नाही काय माहिती. सो आधीच लेट झालाय, आता निघूयात आपण. सो गाईज आता आम्ही थांबलो होतो वॉशरूम साठी. आणि आता किती लांब आहे अजून 20-25 मिनिटं लागणार आहेत. सो आता थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचेल आणि मग बघू आता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या कोरीगडला जर तुम्ही जाणार असाल तर तिथे वॉशरूमची सोय नाहीये तुम्हाला. लोणावळ्याच्या अलीकडेच करून इथे वॉशरूम आहे. लोणावळ्याच्या अलीकडे एक वॉशरूम आहे, तिथूनच तुम्हाला जावं लागणार. काय आहे, कुमार रिसॉर्ट. हा, कुमार जे रिसॉर्ट आहे ना, गेम झोन तिथेच आहे, त्याच्या समोरच आहे बरोबर. त्याच्यामुळे ही काळजी नक्की घ्या. काही जणांना असं वाटतं की तिथे असेल वॉशरूम असेल, पण तिथे नाही आहे, वॉशरूमची वगैरे सोय नाही आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला जायचं असेल तर इथूनच जावा. सो चला आता बघूयात, नाश्त्याला वगैरे थांबूयात कुठेतरी, भेटलं चांगलं तर ठीक आहे, नाहीतर खाली आल्यानंतर बघूयात मग. कोरीगड हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात लोणावळ्याजवळ एक स्थित प्रसिद्ध गड आहे. पुण्यापासून कोरीगड साधारणपणे 91 किलोमीटर तर लोणावळ्यापासून अगदी 20 किलोमीटर अंतरावरती आहे. कोरीगड किल्ल्याचा पायथा असलेले आणि जवळचेच मूळ गाव पेठ शहापूर आहे. तसेच या किल्ल्याच्या पायथ्याशी आंबे व्हॅली हा परिसर सुद्धा आहे. कोरीगडची समुद्र सपाटीपासूनची उंची अंदाजे 929 मीटर, सुमारे 3050 फूट इतकी आहे. या किल्ल्याचा माथा मोठा असून त्याच्या तटबंदीचा घेर सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे, ज्याच्यावर संपूर्ण फेरी मारता येते. कोरीगड किल्ल्याच्या माथ्यावर किल्ल्याचे आराध्य दैवत श्री कोराई देवी यांचे एक मोठे आणि सुंदर मंदिर आहे. हे मंदिर नुकतेच नूतनीकरण केलेले असून याच्या आत एकेवेळी 25 ते 30 लोक सहज विश्रांती किंवा मुक्काम करू शकतात. स्थानिक लोकांची आणि ट्रेकर्सची कोराई देवीवर खूप श्रद्धा आहे. नवरात्रीत व इतर धार्मिक सणांच्या वेळी इथे विशेष गर्दी असते. याच देवीच्या मंदिराच्या परिसरात किल्ल्यावरील सर्वात मोठी तोफ आहे, जिचं नाव लक्ष्मी तोफ असे आहे. सो गाईज आम्ही आता फायनली इथे पोहोचलोय आणि मला वाटतं 9-9:30 वाजले असतील आम्हाला इथे पोहोचायला. आणि गर्दी वगैरे तर अजिबात नव्हती, पाऊस तर अजिबात लागला नाही आम्हाला, फक्त धुके वगैरे होते थोडे. आणि आता आम्ही थांबलोय खाण्यासाठी, कारण खूप भूक लागली, म्हणलं खाऊनच निघूयात काहीतरी. मग आता आम्ही वडापाव खाणार आहे आणि लगेच निघणार वरती चढण्यासाठी. मला वाटतं 1 तासभर लागेल आम्हाला वरती जाण्यासाठी. सो बघूयात आता किती वेळ लागतोय किती नाही. हे बघा गाईज, आता आम्ही ट्रेकिंग सुरू करतोय. तुम्ही गर्दी तर बघू शकता, आज संडे आहे त्याच्यामुळे गर्दी खूप आहे. आता वर जाऊन कळेल नक्की गर्दी किती येते किती नाही ते. हो बाई, मी पडली तरी चालेल पण फोन नाही लागलं पाहिजे. सो चला आता बघूयात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वरती जाताना 2 रस्ते फुटतायत आणि तुम्हाला ह्या हाताच्या रस्त्याने जायचे. म्हणजे मी अशी समोर थांबली चढायच्या आणि ह्या साईडच्या ह्या हाताच्या रस्त्याने जायचं तुम्हाला वरती, कारण हा जरा सोपा. हे बघा काही रस्ता लय डेंजर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज पाऊस नाहीये तरी इतकं चिखल झालेलं आहे, कारण कंटिन्यू 3-4 दिवस पाऊस होता ना, त्याच्यामुळे. आणि सोय जास्त चांगली केली त्यांनी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे चढायला रशी दिली त्यांनी. ह्याच्या ह्याच्या सपोर्टने तुम्ही वरती चढू शकता, हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे, कारण लय फिसलं नाही इथं, खूप घसरतंय. चला गाईज, सुरुवात करूयात आता ट्रेकिंगला. पुढे जाऊन पायऱ्या आहेत मला असं वाटतंय.
थोडा सुरुवातीलाच थोडा असं चिखल वगैरे. वरून भारी दिसतोय, या बघायला. ते बघा तिथं जायचं आपल्याला वरती त्या साईडला. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आता धुके कमी झालेत. येताना इतके धुके लागले होते ना आम्हाला, प्रमाणाच्या बाहेर. काय समोरच दिसत नव्हतं, इतके धुके होते. आणि आम्हाला असं वाटलं होतं की किल्ल्याजवळ पण धुके असणार, समोरच दिसतंय की नाही काय ह्याची शंकाच होती. पण होपफुली इथं सगळं क्लिअर आहे, बघू शकता. ऊन पडलंय अक्षरशः इथे. बघूयात आता, चला वरती जाऊयात आणि किल्ल्याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. सो स्टे ट्यून. इसवी सन 1482 मध्ये मोहम्मद शाह बहमनी, जो की बहमनी साम्राज्याचा प्रमुख होता, तो वारल्याने त्याच्या मृत्यूपत्रात त्याने मलिक नयब, ज्याचे मूळ नाव मलिक हसन असे होते, जो की बहमनी राज्याचा विश्वस्त होता, याला आपल्या मुलाचा म्हणजे सुलतान मुहम्मद याचा मुख्य वजीर केला. पुढे मलिक नयब याने आपला मुलगा अहमद याला जहागिरी लावण्याची जबाबदारी दिली आणि त्याची दौलताबादहून जुन्नरकडे रवानगी केली. आणि त्याने इसवी सन 1482 ते 83च्या मोहिमेत शिवनेरी, चावंड, लोहगड, तुंग हे किल्ले जिंकले आणि त्याने त्याचा मोर्चा कोरीगड येथे वळविला. इसवी सन 1490 मध्ये अहमदने बहमनी सुलतानांचा अंमल झुगारून स्वतंत्र निजामशाहीची स्थापना केली, तेव्हा कोरीगड हा निजामशाहीत आला. पुढे इसवी सन 1636 पर्यंत म्हणजेच 144 वर्ष हा किल्ला निजामशाहीतच होता. कोरीगडचा पूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गाईज, आम्ही रस्ता चुकलोय आणि काही जण म्हणतात लेफ्ट घ्या, काही जण म्हणतात राईट घ्या. आणि बरेच जण तर खूप वरती जाऊन परत माघारी रिटर्न आलेत, कारण पुढे जाऊन रस्ताच नाहीये आणि इथं काही कळत पण नाही. हे बघा, पुढे तर रस्ताच दिसत नाहीये. म्हणजे इथे ना, म्हणजे त्यांनी बोर्ड लावला पाहिजे की ह्या असा एरो वगैरे तरी कमीत कमी दिला पाहिजे, कारण खूप माणसांचं जमलिंग होतंय, काही कळत पण नाहीये इथे. आता बघूया तिकडे गेलेत काय माणसं. सो गाईज, रस्ता चुकण्याचे खूप चान्सेस आहे तिथं, कारण एरो नाहीये, काय नाहीये. त्याच्यामुळे शक्यतो माणसांसोबतच तुम्ही थांबा जास्त करून. ग्रुप वगैरे असतील तरच थांबा जास्त करून, कारण इथे काहीच कळत नाहीये वरती कसं जायचं. पायऱ्यांपर्यंत जर रस्ता एकदा भेटला असता ना तर मग काही टेन्शन नव्हतं, पण आता इथे काहीच सापडतच नाहीये. हे बघा गाईज, आम्ही आधी वरती चढलो, परत खाली उतरलो, त्याच्यानंतर हे बघा हे असं दिसलं आम्हाला. त्यामुळे तुम्ही हे करू नका, एक असं पत्राचं ठोकलेलं त्यांनी. सो तिथून आलात की तुम्हाला त्याच्या समोरून जायचंय सरळ. त्यांना जरी विचारलं ना की कुठून आहे रस्ता, तरी ते तुम्हाला सांगतील व्यवस्थित. हे बघा गाईज, वरती जाताना असे दुकान पण भेटेल तुम्हाला, त्याच्यामुळे इकडे तिकडे हरवू नका, बरोबर सरळ रस्त्याने जावा. जेव्हा जेव्हा तुम्ही गाईज वरती चढाल आणि त्यानंतर परत थोडं खाली उतराल ना, तेव्हा ह्या पायवाटे अशी इथे, तेव्हा अशा दगडांवरती एरो दिलेले. सो त्याच्या यानेच पुढे चाला, इकडे तिकडे कुठेच जाऊ नका. हे बघा गाईज, पुढे आल्यानंतर ना अशी गणपतीची मूर्ती दिसेल तुम्हाला दगडामध्ये कोरलेली. गणपती बाप्पा मोरया. हे बघा, आणि अजून हनुमानाचे पण आहे कोरलेले, इतकं सुंदर. चला आता वरती जाऊया, अजून पण पायऱ्या दिसलेल्या नाहीयेत. इसवी सन 1636 मध्ये दिल्लीचा बादशाह शहाजहान व विजापूरचा मोहम्मद आदिल शहा यांनी निजामशाहीची काबीज केली व निजामशाहीचा मुलूक वाटून घेतला. त्यावेळी कोरीगड हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात आला. निजामशाही बुडाल्यानंतर आदिलशाहीची सत्ता आली, तरी देखील तेथील देशमुखी तसेच कोरीगड व घनगड हे किल्ले धमाले देशमुख यांच्याकडेच होते. आता देशमुखी म्हणजे काय, तर देशमुखी म्हणजे त्या काळातील राजवटीत शेतकऱ्यांकडून शेतसरा किंवा कर गोळा करून राजाच्या तिजोरीत जमा करण्याचे मुख्य काम हे त्यांच्याकडेच असे. देशमुखी हे एक वंशपरंपरागत वतन होते, त्यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते चालत असे. आणि स्थानिक पातळीवर न्यायदान करणे, गावकऱ्यांच्या जमिनीचे वाद सोडवणे आणि संकटसमयी रयतेचे व मुलखाचे रक्षण करणे हेही त्यांच्या जबाबदारीत असे.
इतिहासानुसार कोरीगड आणि घनगड परिसरामधील दमाले हे कुटुंब देशमुख पदावर पिढ्यानपिढ्या कार्यरत होते, म्हणून त्यांना दमाले देशमुख म्हटले गेले आहे. अर्ध्या रस्त्यात आल्यावरती असं तुम्हाला गुफासारखं बघायला मिळतं छोटस. हे बघा, पाणी साठलं आता इथं, खूप घाण पाणी. आज पण खूप घाण येतो. माणसं आहे बघा किती कचरा करून जात आहेत. अशी घाण नाही केली पाहिजे किल्ल्यावरती येऊन, खरं तर, पण काही जणांना अक्कलच नसते खरंच. आणि ह्याच्या समोरच बरोबर इतका सुंदर व्ह्यू आहे बघा. बरोबर ह्याच्या समोरच इतका सुंदर व्ह्यू आहे. बरेच जण इथे फोटो काढायला थांबतात. मस्त एकदम व्ह्यू इथला. आणि त्याच्यानंतर इथे मंदिर सुद्धा आहे गणपती बाप्पांचे. हे बघा, अजून आपल्याला खूप चढायचंय. हे बघा वरती बुरुज दिसतोय. हे बघा वरती एक बुरुज दिसतोय, तिथं जायचं अजून आपल्याला एवढं चढायचंय. चला, वरून व्ह्यू बघा किती भारी दिसतोय. काही जण तिथं पण जातात बॅरिगेडच्या वरून. काय रिस्क घ्यायची गरज आहे एवढी? मी तुला तेच म्हणणार होती, मला वाटलं मंदिर आहे, मंदिरच वाटतंय ते. हे बघा किती भारी दिसतंय. आता आपण गणेश द्वार जवळ पोहोचले काहीच, फायनली. गर्दी बघू शकता. गाईज वर आल्यानंतर इतकं भारी वाटतंय, काय सांगू तुम्हाला. पण असं वाटतं थोडा पाऊस असता तर बरं पडलं असतं, कारण थोडं ऊन पडलंय आता. आणि इतका भारी नजर आहे ना, इतका भारी व्ह्यू दिसतोय वरून, काय सांगू तुम्हाला. हे सुख कशातच नाही, बघू शकता. व्ह्यू बघा फक्त तुम्ही, व्ह्यू बघा. आणि संडे मुळे गर्दी तर बघाच तुम्ही नक्की. गाईज कसला भारी व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. अख्खं लोणावळा दिसते, अख्खं लोणावळा. वाव, एक नंबर. आता इतकं भारी होत वाटतंय. इमॅजिन करा शिवाजी महाराजांच्या काळात तर काय नजारा असेल तो, बघण्यासारखा नजारा, एक नंबर. आणि असं म्हणतात इथे जवळपास तिकोना सुद्धा आहे, पण इथे कळत नाहीये नक्की कोणता आहे तिकोना, कारण बरेच दिसतात डोंगर. ह्याच्यामधला कोणता आहे नक्की अजून काही कन्फर्म नाहीये, बघूयात. आणि पाऊस पडून गेल्यामुळं ग्रीनरी झाली सगळीकडे, मस्त एकदम वातावरण छान झालंय. पण थोडा पाऊस पाहिजे होता, अजून भारी वाटलं असतं पाऊस असता तर. इसवी सन 1657च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी दादोजी कोंडदेव यांना मावळात पाठवले. दादोजींनी दमाले देशमुखांशी लढून किल्ला स्वराज्यात दाखल केला. हा किल्ला पुणे आणि कोकण प्रदेशातील महत्वाच्या मार्गांवर नजर ठेवण्यासाठी एक महत्वाचं ठिकाण होता. त्यानंतर 18व्या शतकाच्या सुरुवातीला हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता, परंतु त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या काळात आणि पेशवाई काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला. आणि मग तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धादरम्यान 11 मार्च 1818 रोजी कर्नल प्रॉथरने कोरेगडावर आक्रमण केले. पण मराठा सैनिकांनी किल्ला लढवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. ब्रिटिशांना हा गड सहजासहजी जिंकता येत नव्हता. पण 14 मार्च 1818 रोजी दुर्दैवाने गडावरील दारुगोट्यांवर तोफेचा एक गोळा पडला. झालेल्या भीषण स्फोटामुळे गडाचे प्रचंड नुकसान झाले आणि गडावरील सैनिकांनी नाईलाजास्तव किल्ला ब्रिटिशांच्या स्वाधीन करावा लागला. बरोबर 1 ते 1.5 तास लागतोय गाईज वरती येण्यासाठी. फक्त एवढंच की तुम्ही जर रस्ता चुकलात तर तुम्हाला अजून वेळ जाऊ शकतो तिथे. त्यामुळे वरती येताना ग्रुप मध्येच या किंवा गायडन्स वगैरे घेऊनच या जरा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वरती यायला तुम्हाला 1-1.5 तास तर नक्कीच लागणार आहे. आणि जर तुम्ही कच्च्या रस्त्याने जर येत असाल तर थोडा वेळ लागतोय, पण पायऱ्या एकदा लागल्या की पोहोचतोय आपण लवकर. कारण पायऱ्यांची वाट जी आहे ना ती जरा व्यवस्थित आहे आणि चढायला इतका वेळ लागत नाहीये. पण जो कच्चा रस्ता आहे ना तिथून यायला थोडा वेळ लागतोय, कारण चिखल झालेला आहे खूप पावसामुळे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे. आणि गायडन्स वगैरे घेऊनच या, ग्रुप सोबतच चाला, कारण खाली थोडस मिस्टेक होऊ शकतात येण्यामध्ये. आम्ही पण एकदा हरवलो होतो रस्ता, पण एका ग्रुपने आम्हाला रस्ता दाखवला, त्याच्यामुळे आम्हाला नीट वरती येता आलं.
आणि चला आता किल्ला फिरूया. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा किल्ला 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता हा किल्ला. आणि इतका सुंदर किल्ला आहे हा. खरंच लोणावळ्यापासून अगदी 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 20 किलोमीटरच्या अंतरावरतीच हा किल्ला आहे. म्हणजे मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी खूप जवळ आहे हा किल्ला. लोणावळ्यामध्येच आहे. सो तुम्ही जर कधी लोणावळ्याला आलात तर इथे नक्की व्हिजिट करा. हे बघा, तुम्ही वरती आल्यानंतर ना तुम्हाला धरणाचे दरवाजे सुद्धा दिसतात. माझ्या मागे आहेत, आता ते तुम्हाला दिसतात की नाही माहिती नाही व्हिडिओ मध्ये, पण काय नजारा दिसतोय. धरण दिसतंय पूर्ण अख्खं, पुन्हा पाणी वगैरे. हे बघा, मस्तच एक नंबर. हे बघा, ह्या साईडला एवढी गर्दी नाहीये. अपोजिट साईडला किल्ल्याच्या त्या साईडला गर्दी खूप, कारण तिकडे तलाव आहे ना, त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे. मस्तच एक नंबर, काय भारी वाटतंय. किल्ल्यावर आपल्याला कोराई देवीचे मंदिर, महादेव मंदिर बघायला भेटते आणि ऐतिहासिक लक्ष्मी तोफ व काही जुन्या तोफी सुद्धा बघायला मिळतात. आणि किल्ल्यावरती आपल्याला काही जुन्या घरांचे अवशेष सुद्धा बघायला मिळतात व किल्ल्यावर 2 मोठे तलाव सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. आणि किल्ल्याच्या भोवतीची तटबंदी आजही मजबूत आहे आणि गडाचे मुख्य प्रवेशद्वार व त्याचे भक्कम बुरुज आजही सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतात. जिथून तुम्हाला असा नजारा बघायला मिळेल, इतका सुंदर. हे बघा, मध्ये सगळं हिरवं झालेलं आहे पावसामुळे आता सध्या. चला, आणि तुम्ही बघू शकता इथे जुन्या घरांचे अवशेष सुद्धा बघायला मिळतात. आणि आता गडावरती तटबंदी दुरुस्तीचे काम आणि वॉशरूमचे पण काम सुरू आहे. त्यामुळे इथे असे ड्रम, पाईप वगैरे ठेवलेले आहेत. मला असं वाटतं की कामगारांच्या पिण्याची सोय किंवा तिथे राहण्याची वगैरे सोय तिथे केली असावी त्यांची. आता सध्या पावसामुळे काम बंद आहे, पण पाऊस झाल्यानंतर काम परत सुरू होईलच. ह्या जुन्या घरातून बाहेर आल्यानंतर तुम्ही नीट बघितलं ना तर समोरच तुम्हाला कोराई देवीचं मंदिर पाहायला मिळेल. लांबून बघितल्यानंतर घरच वाटेल, पण खरं तर ते मंदिर आहे आणि आतमध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे कोराई देवीची. आज नक्की काय चाललंय काय माहिती. आधी आम्ही रस्ता हरवलो आणि आता माझं डिजिटेकचा जो माईक होता तोच हरवलाय. मला इतकं हे झालंय ना बापरे. आणि इतक्या वेळ झाला आम्ही शोधतोय, पण तो माईक भेटतच नाही आहे. आम्ही ठरवलं होतं की म्हणजे हा जो मागचा आहे ना ह्याच्यावरून सरळ जायचं, पण म्हणलं की ह्या साईडला काय नाही आहे बघ, म्हणजे फक्त सरळ असा रस्ता आहे. मग आम्ही गायत्री मी बोललं की आपण मधून उतरून जाऊयात असं सरळ मंदिराकडे वगैरे किंवा इकडे जाऊयात. आणि जेव्हा आम्ही उडी मारली खाली, आय थिंक तेव्हाच तिथेच कुठेतरी माईक पडलाय. पण अर्धा तास झालं गाईज आता आम्ही माईक शोधतोय, पण कुठेच भेटत नाही. मला इतकं टेन्शन आलं ना बापरे. आधी आम्ही रस्ता हरवलो आणि आता बरोबर माईकच, मेन जी गोष्ट होती माईक ती सगळं जस्ट मी आत्ताच घेतली. मला वाटतं 1.5 महिनेच झाले असतील माईक घेऊन. आणि इतकं मोठी गोष्ट बापरे. आणि गायत्री इतक्या वेळ झाली शोधती, मी पण इतक्या वेळ झाली शोधती, पण सापडतच नाही. आता बघूयात भेटतोय की नाही काय माहिती. आता मला काहीच करायची इच्छा नाहीये. गाईज, तुम्हाला कळत असेल माझ्या चेहऱ्याकडे बघून की नक्की काय झाले काय नाही ते. फायनली आपला माईक सापडलेला आहे आपल्याला. आणि मी इतकी म्हणजे पूर्ण रडले होते मी एका टाइमला तर, कारण कुठेच सापडत नव्हतं. आम्ही 2-3 ठिकाणी त्यानंतर गेलो होतो, पण तरी पण सापडला नाही. आणि फायनली गौतमच्या मध्येच हा पडलेला होता, हा सापडला. पण एक प्रॉब्लेम झाला की त्याचा जो चिप असतो, जो आपण इथे कनेक्ट करतो आतमधल्या साईडने, आपण जो चिप असतो त्याचा तो कनेक्ट करतो, तो नाही सापडला. कारण तो आहे ऑलरेडी खूप छोटा. आणि बऱ्याच वेळा आम्ही शोधलं पण नाही, कुठेच नाही सापडला तो. मग म्हणलं जाऊ दे, महत्वाचा आपल्यासाठी माईक होता तो तर भेटलाय. आणि आता मी तर खूप जास्त खुश आहे. चला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आता माझी आता काय फिलिंग आहे काय नाही हे फक्त एका क्रिएटरलाच कळू शकतं. कारण इतक्या दिवसापासून माझी इच्छा होती माईक घेण्याची आणि फायनली मी माईक घेतला होता. आत्ताच 1.5 महिन्यापूर्वी हा माईक घेतला होता, कारण खूप प्रॉब्लेम येत होते. हा माईक नव्हता त्याच्यामुळे मला.
आणि फायनली हा माईक घेतला आणि मी त्याला इतकं जपत होते. आणि आज म्हणजे फर्स्ट टाइम आज हरवला असेल तो. इतकी घाबरले होते ना मी 2 मिनिटासाठी, काय सांगू शकत नाही. कितीतरी जणांना मी विचारलं अक्षरशः भेटला का कुणालाच नाही दिसला. आणि आम्ही मला वाटतं अर्धा एक तास तिथे शोधलं. काहीतरी मी अर्धा एक तास तिथे शोधलं त्याच गवतापाशी जिथे मी म्हणजे खाली दगड होता, मी उडी मारली होती त्याच्यावरती. आय थिंक त्याच्यामुळे त्याला हिसका बसला इथे आणि तो खाली पडला. आणि फायनली सापडला आता. आणि पण चिप नाही सापडली, जाऊ दे काय करणार आता. स्वामींच्या कृपेने हे तरी सापडलं. मेन हे होतं, माईक मेन होता, तो तरी सापडला. त्यामुळे आता मी खूप जास्त खुश आहे. आणि ह्या माईकच्या ह्याच्या चक्करमुळे ना खूप लेट झाला आम्हाला खरं तर. कारण 1 तास आमचा ह्याच्यात गेला. आता आम्ही खरं तर उतरायला घ्यायला हवं होतं आणि आता आमचा अर्धा झाला, अर्धा बाकी आहे. आता बघूयात, पटपट आवरूयात आणि निघूयात. कारण घरी जायला लेट व्हायला नको. कारण आपण अजून लोणावळ्यापासून 20 किलोमीटर आतमध्ये. हो चला आता आवरूयात. गाईज तुम्ही जरा पुढे आलात त्या साईडून, पलीकडच्या साईडला म्हणजे तलावाच्या साईडला नाही, तलावाच्या अपोजिट साईडला जर आलात ना तर इथे बघा तुम्हाला रनवे बघायला मिळेल. हे बघा हा रनवे इथून स्टार्ट होतोय पुढे त्या साईडला एंड. बघा ना कसं भारी वाटतं बघायला. कोणाचा असेल नक्की हा रनवे? गाईज तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा कोणाचा आहे हा, ते पण प्रायव्हेट. वाव, आमचं नशीब पाहिजे होतं भारी, बघायला भेटायला पाहिजे होतं आम्हाला प्रायव्हेट प्लेन. आमचं नशीब कधी येते काय माहिती, की आम्ही पण कधी प्रायव्हेट प्लेन मध्ये बसणार काय माहिती. पण येईल लवकरच, ती वेळ पण लवकरच येईल प्रायव्हेट प्लेन मध्ये बसण्याची. आणि मी तर अजून एकदा पण बसलेली नाहीये प्लेन मध्ये. गायत्री मॅडम आमच्या बसलेल्या आहेत, पण मी अजून एकदा पण बसलेली नाही. बघू, होईल लवकरच होईल सगळं. चला. हे बघा गाईज, जर तुम्ही साईडला आलात तलावाच्या तर हे सगळे खाली उतरून ह्या साईडून वरून येऊन मला खाली उतरायचंय आणि परत खाली जाऊन मग वरती चढायचंय. व्ह्यू वगैरे खूप छान आहे इथला, मस्त. असे छोटे छोटे तलाव बघायला मिळतील तुम्हाला बऱ्याच ठिकाणी. इथे बारके बारके खूप बरेच आहेत आणि त्या साईडला एक खूप मोठा आहे तलाव, तिथे तुम्हाला दाखवतो. आणि जो मेन आमचा पॉइंट आहे अजून तो तर बाकीच आहे. तो जो दिसतोय ना तुम्हाला, हा पॉइंट आमचा अजून बाकीच आहे. सो आता तिथे जाऊयात आधी. मंदिरातलं दर्शन तर झालेलं आहे गाईज आता आमचं. आणि आता आम्ही चाललोय मेन जो त्या साईडला पुढे जिथे झेंडा लावलाय तिथे चाललोय आता आम्ही. चला आता. पाऊस यायला पाहिजे होता थोडा, पाऊस नसल्यामुळे खूपच हे झालंय. का काय झालं? होय, बापरे. गाईज मधनं चालू नका, त्याच्यामुळे आम्ही करतोय बावटपणा. आम्ही मधून चाललोय गवतातून, तसं करू नका तुम्ही. ह्या साईडून जे दिसते ना मागून ह्याच्यावर या तुम्ही येतानी. आता आम्ही मंदिरातून दर्शन घेतलं शॉर्टकट म्हणून आम्ही मधून चाललोय आता. पण आता आम्ही पण वरूनच जाणार आहे कारण मध्ये खूप गवत आहे, खूप मोठं आहे गवत.
विचार करा गाईज, माझा माईक त्याच्यात पडलेला आणि आम्ही कसा शोधला असेल तो. काय हालत झाली असेल आमची. एक टाइम तर असा आला होता की मी आणि गायत्री अक्षरशः ते गवत असं उपटून काढत होतं. इतकी हालत बेकार झाली होती. स्वामींची कृपा. हे बघा गाईज, हे ते मेन तलाव आहे. आपण इथून एंट्री केल्या हे तलाव आपल्याला समोर बघायला मिळतं. आणि आज संडे मुळे गर्दी बघा. हे बघा पूर्ण त्या साईडला तर भरलेलं आहे पूर्ण. बापरे, खूप गर्दी आहे आज. चला आता आपल्याला मेन पॉइंटला जायचंय आता. संडे असल्यामुळे किती गर्दी आहे. हा मेन पॉइंट आहे इथला, त्याच्यामुळे तिथे जास्त गर्दी आहे. बाकीच्या ठिकाणी एवढी गर्दी नाहीये, पण सगळ्यात जास्त गर्दी तिथेच आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त गर्दी त्या बुरुज जवळच आहे, कारण तो मेन आहे बुरुज. त्याच्यामुळे तिथे जास्त जण पहिल्यांदा सगळ्यात आल्या माणसं तिथेच जातात आधी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सॅटर्डे संडे तर येऊच नका, कारण खूप गर्दी आहे. सो चला आता आपण तिथे जाऊयात. तेवढा आपला पॉइंट राहिलाय, तेवढं झालं की झालं मग. तूच एक छत्रपती शिवबाग माझा शिवबराज शिवबराज छत्रपती झालं माझ शिव छत्रपती झालं. सो गाईज, आता आमचा किल्ला फिरून झालेला आहे सगळा आणि आता आम्ही निघालोय खाली. आता वाजले चार वाजले असतील ना काहीतरी. 4 वाजलेत गाईज आणि आता आम्ही किल्ला उतरायला घेतलाय. आता बघूयात. जय जय शिवाजी. आता आपण बघूयात. आता आपण बघूयात खाली जायला किती वेळ होतोय काय माहिती. मला तर असं वाटतं 100% लेट होणार आहे. बघा किती कोइन्सिडन्स आहे. आज आम्ही कुरीगडवर आलोय आणि आमच्याच गावातला आमचा बेस्ट फ्रेंड म्हणजे गायत्रीचा आणि माझा बेस्ट फ्रेंड आम्हाला भेटला आज. किती कोइन्सिडन्स आहे. असं मला असं वाटतं आम्ही 3-4 वर्ष झालं भेटलो नसेल एकमेकाला. कॉन्टॅक्ट वगैरे आहे, असं आहे, कॉन्टॅक्टमध्ये आहे आम्ही, पण आम्ही एकमेकांना भेटलो नाही 3-4 वर्ष झाले. पण आज अचानक कोरीगडावरती भेट झाली आणि तो पण आला होता इथे आणि आम्ही पण. आणि खरंच खूप बरं वाटलं त्याला भेटून, त्याला बघून, कारण जुने फ्रेंड्स भेटल्यावरती मजाच वेगळी असते. चला. सो गाईज, आता फायनली आमचा किल्ला फिरून झालेला आहे आणि आता आम्ही उतरायला घेतलाय आणि खूप लेट झालाय खरं तर माईकमुळे. आणि आता बघूयात, मला वाटतं अर्धा तास तरी लागेल खाली उतरायला. दुपारची संध्याकाळ झाली पण अजून आम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. सकाळी फक्त वडापाव खाल्ला होता खाली. आणि आता इतकी भूक लागली ना, खाली गेल्या आधी जेवणार आहे आणि मग निघणार आहे. सो जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.